अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग जी काही आहे त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत। या संदर्भाने शासनाची एक कमिटी आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून या ड्रगच्या डिस्पोजलच्या संदर्भाने नियम बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आज ड्रगचं डिस्पोजल होत आहे। सर, कुठल्या कुठल्या प्रकारचे ड्रग्स या ठिकाणी होते? या ठिकाणी जे प्रामुख्याने गांजा आहे, त्याला झटकणं असं दाबणं खाली अर्धी पिशवी खाली बाळा ती। अरे भैया वो पूरा खाली ऐसा पकडणं उसको ऊपर उठा थैली। आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी आपण नशामुक्त नवी मुंबई नावाचा प्रकल्प उपक्रम आपण चालू केला होता आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जी तरुण पिढी आहे त्यांना या ड्रगच्या मेनसपासून मुक्त करायचं आणि समाज व्यवस्था आणि सामाजिक आरोग्य हे अधिक सुदृढ करायचं याच्या दृष्टीने आपण पावलं उचललेली आहेत। याचं आता पुढचं पाऊल म्हणून नशामुक्त नवी मुंबई 2.0 या उपक्रमाकडे आपण यावर्षी जात आहोत आणि या माध्यमातून पुढच्या टप्प्याचं आपण कार्य या स्वरूपाने करत आहोत। आपण खूप शाळा आणि कॉलेजेसमध्ये या संदर्भाने सजगता आणलेली आहे। वेगवेगळे आपण व्हॉट्सअप चॅनल जे आपलं नवी मुंबई पोलीस आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यामध्ये समाज जागरूकता ही आणलेली आहे। जे काही ड्रग पेडलर्स आहेत, कन्झम्पशन करणारे जे काही लोक आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड असे लिंकेजेस आहेत की जे आपल्या भागात ड्रग्स आणत आहेत त्यांच्या संदर्भाने सुद्धा आपण कठोर कारवाई करतोय। यावर्षी आपण पहिल्यांदाच नवी मुंबईच्या इतिहासामध्ये एका केसमध्ये आपण MCOC सारख्या कडक कायद्याची सुद्धा आपण अंमलबजावणी केलेली आहे आणि काही जे त्यात बसणारे जे काही सवयीचे गुन्हेगार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण PIT NDPS अशी एक स्थानबद्ध त्यांना करण्याची आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई सुद्धा करण्याचं योजलेलं आहे। त्याच्याबद्दलचं काम चालू आहे। सर्व नागरिकांच्या आणि पत्रकार बंधूंच्या सहकार्याने मला विश्वास आहे की नवी मुंबईतलं वातावरण हे आपण अधिक चांगलं ठेवू शकू आणि तरुण पिढी जी काही आहे ती या मेनसपासून आपण जास्तीत जास्त दूर ठेवू आणि हे जागतिक चॅलेंज जे काही आहे ड्रग्सचं त्याचा यशस्वीपणे आपण शासनाच्या माध्यमातून मुकाबला करू शकतो हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो।